व्यसनामुळे मानवाचे जीवन उद्ध्वस्त होते आणि या अनुषंगाने आज व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाच्या वतीने आज विशेष पत्रकार परिषद घेण्यात येत आहे। महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेल्या व्यसनमुक्ती धोरण 2021 झाले तरी काय या विशेष प्रश्नासोबत आज विशेष पत्रकार परिषद घेण्यात आली। मान्यवर साहेब जाणून घेऊन त्यांचं काय सांगण्यात जनतेला तर आपला परिचय सांगा। नमस्कार, मी अविनाश पाटील बोलतोय। व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाचा राज्याचा निमंत्रक। महाराष्ट्रामध्ये व्यसनमुक्तीवर काम करणाऱ्या ज्या संस्था संघटना व्यक्ती आहेत अशा 100पेक्षा जास्त लोकांच्या सहभागाने आम्ही 2017 साली व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंच हा सुरू केला आणि त्याच्या मागचा 2 हेतू आमचे मुख्य आहेत की व्यसनाच्या प्रश्नाबद्दलचं गांभीर्य समाजातल्या सगळ्या प्रमुख घटकांपर्यंत पोहोचावं। मुख्यतः जे धोरण बनवणारे आणि निर्णय कायदे करणारे समूह आहेत त्यामध्ये राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते आणि सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षातले सगळे सदस्य असतील विधानसभा विधान परिषद यांना त्याचं गांभीर्य पोचवणं हे काम आहे। म्हणजे व्यसनाचा विषय राजकीय अजेंड्यावर आला पाहिजे, त्याशिवाय त्याच्यावरचं उपाययोजना होणार नाही असं आमचं ठाम मत आहे आणि म्हणून त्याबद्दलचं एक जागरूकता तयार करणं राजकीय नेतृत्वाची असा आमचा प्रयत्न राहिला आहे। आणि म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अधिवेशन जे होतात वर्षात 3-4 त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन आमचं म्हणणं मांडतो। ते निवेदना स्वरूपात सरकारला सत्ताधारी विरोधी पक्षाच्या लोकांना देतोच, पण माध्यमांमधनं आणि प्रबोधन कार्यक्रमांमधून निदर्शनांमधनं धरणे सत्याग्रहांमधनं लोकांपर्यंत पण जाईल असा प्रयत्न करतो। तर हे करण्यासाठी आम्ही नागपूरमध्ये आलेलो आहोत। मी प्रदीप हिवाळे व्यसनमुक्तीचं काम करतो बुलढाण्यामधून। तर जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा व्यसनाचे इतके ॲडिक्ट झालेले आहेत की जे आपलं साधं विक्स आपलं आयोडेक्स कोरॅक्ससारखं औषध आणि दुसरं झालं की ते सोल्युशन, हे सोल्युशन सुंगणं इतकं मोठ्या प्रमाणात आहे की कॉलेजच्या जवळ सोल्युशनचे सगळे स्टिकर सापडतात, त्यातून पोरं नशा करतात। असली नशा आहे म्हणजे दारू आणि तंबाखू हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण ही सुद्धा आता ही नव्यानं याच्यात लक्ष देण्याची गरज आहे। सर आपला परिचय सांगा की तुमचं काय सांगण्याला। मी विशाल विमल पुण्यामधनं आलेलो आहे। तर आमचं महाराष्ट्र व्यसनमुक्त मंचाचं म्हणणं असं आहे की शाळा महाविद्यालयांमधल्या तरुणांमध्ये देखील व्यसनाधीनतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे। म्हणजे शाळेच्या 100 मीटरच्या आवारामध्ये व्यसनाजन्य पदार्थांची दुकानं नसावीत। व्यसनाधीनतेचे अनेक प्रकार आहेत, म्हणजे दारू आहे, गोवा गुटखा तंबाखू, त्याच्यानंतर इकडं विदर्भ मराठवाड्यामध्ये खर्रा नावाचा प्रकार फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि हे व्यसनाधीनता ही सर्व वयोगटामध्ये आहे। शालेय महाविद्यालयीन गटातील जे विद्यार्थी आहेत ते देखील व्यसनाधीनतेचं प्रमाण त्यांच्यामध्ये आहेत। महाविद्यालयीन आणि विश्व महाविद्यालयीन जे विद्यार्थी तरुण तरुणी आहेत यांच्यामध्ये देखील आधुनिक जे व्यसनाचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये दारू असेल, बियर असेल किंवा वेगवेगळ्या ब्रँडची जी पेय असतील त्यांचं सेवन करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आमची सरकारकडे मागणी हीच आहे की हे जे सगळे विक्री असेल त्याचं वितरण असेल त्यासंबंधीचे जे परवाने असतील ते व्यवस्थित कायदेशीर पद्धतीनं त्याचं वितरण झालं पाहिजे आणि ह्या सगळ्या व्यसनजन्य पदार्थांच्या वितरण, निर्मिती आणि विक्रीमध्ये कायदेशीरता पाळली गेली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। आपल्या चॅनलशी थेट गौरव साहेब सुद्धा जुळलेले आहे। निरंतर ह्या विषयाला घेऊन ते सतत काम करत आहे आणि त्यांनी आंदोलन सुद्धा पुकारलेलं होतं। आज त्यांचं थेट वार्ता करूया, जाणून घेऊयात त्यांचं काय सांगणं आहे। शासनाने विशेष त्यांचं आणि जागृती करण्याचं काम करणं चालू आहे त्यांचं, तर आपला परिचय सांगा। मी गौरव आळणे व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाचा विदर्भ समन्वयक म्हणून काम करतोय। मला एवढं सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा आम्ही शासन दरबारी आणि शाळांमध्ये भेट देतो किंवा उपक्रम घेतो तर तेव्हा आम्हाला निदर्शनात येते की शाळेचे कोपरे, कार्यालयाचे कोपरे हे लाल रंगाने रंगलेले दिसतात। याचं कारण हे आहे की शासनाचे जे कर्मचारी आहेत ते पण सर्रास इथे नागपूरमध्ये खर्रा नावाचा एक व्यसनाधीन ते चालू आहे। तर त्याचं प्रमाण एवढं मोठं आहे
की नागपूर शहर हे खर्याचं हब झालेलं आहे. पूर्ण देशामध्ये इथे एवढी उलाढाल होते आणि ही सगळीच्या सगळी अनधिकृत आहे. यापासून शासनाचा महसूल बुडल्या जातो. इल्लीगल प्रकारचे ठेले सर्वात जास्त या नागपूरमध्ये आहेत. एवढंच काय, पोलीस कार्यालयामध्ये जर गेलो तर तिथेही आजूबाजूला हे खर्याचे प्रकार मिळतात. आणि बऱ्याच ठिकाणी असं निदर्शनास आलं आहे की पोलिसांना मोफत खर्रे पुरवल्या जातात आणि त्यांचे राजरोसपणे दुकानं चालू आहेत. यावर शासनाचा अंकुश झाला पाहिजे. कुठेतरी याला प्रतिबंध घालला पाहिजे. आणि त्याकरिता आम्ही हे ज्याप्रमाणे नशामुक्त भारत अभियान राबविले जाते तसंच नशामुक्त महाराष्ट्र अभियान राबविण्यात यावं ही आमची एक प्रमुख मागणी आहे त्यापैकी. धन्यवाद. मान्यवर साहेब आहे, आपल्याला विशेष टिप्पणी करणार आहे. काय त्याचं चांगलं जाणून घेऊया आपण. तर आपला परिणाम सांगा, काय तुमच्या शासनामध्ये विशेष कामे झाले? मी विलास शेवाळे, आशीर्वाद फाउंडेशन नावाची संस्था चालवतो आणि आम्ही व्यसनमुक्त महाराष्ट्र मंचच्या नागपूर जिल्ह्याचं मी काम बघतोय. व्यसनाच्या अनुषंगाने आता ज्या चर्चा चालू आहे त्याच्यात मी पुढे नेऊ इच्छितो की व्यसन हे दारूचंच व्यसन नाही तर तंबाखू आहे, गुटखा आहे किंवा अजून हे बाकीच्या प्रकारचं जे व्यसन आहे याच्यामुळे आरोग्यावर कसा परिणाम होतो याचं जगजात उदाहरण म्हणजे नागपूर हा एक कॅन्सरचा हब झालेला आहे. शासन इथे नागपूरमध्ये कॅन्सरच्या मोठ्या प्रमाणात दवाखाने उघडले जात आहे. याचाच अर्थ की तंबाखू आणि दारूमुळे ज्या कॅन्सरवरती जी मोठे रोगी तयार होत आहे किंवा उपचारासाठी इथे येत आहेत तर इकडे शासन दारूबंदी करण्याचा विचार करत नाही, तंबाखूवरती बंदी आणत नाही, पण दवाखाने उघडतात. याचा असा परिणाम होत आहे की जो तंबाखू खातो जेव्हा जो दारू पितो त्याच्या आरोग्यावरती खूप मोठे परिणाम होतात. आणि आज नागपूर शहरामध्ये किंवा देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे दवाखान्याचा जो खर्च आहे, आरोग्यावरचा जो खर्च आहे तो खूप मोठा वाढलेला आहे. सामान्य माणूस, गरीब जो माणूस दारू पितो तो माणूस हा जो खर्च झेपू शकत नाही. याचे परिणाम त्याच्या कुटुंबावरती होतो आणि कुटुंबावरती त्याचा सगळेच सफर होतात. तर त्याच्यातून त्याच्या मुलांचं शिक्षण कसं करायचं, त्यांनी घर कसं चालवायचं, त्यांनी पुढे कसं जायचं, हा मोठा प्रश्न या व्यसनाच्या माध्यमातून निर्माण होत आहे. तर शासनाने याच्यावरती उपाययोजना करावी. महाराष्ट्र व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाला त्याच्यासोबत जोडून घ्यावं आणि त्याच्यातनं उपाय करावी एवढी कडकडीची विनंती आम्ही या माध्यमातून शासनाला करू इच्छितो. मान्यवर साहेबांनी आपल्याला महत्त्वपूर्ण विषयावर आपल्याला नेलं आणि त्यांनी सांगितलं की अगर व्यसनावर माणसा झाला तर त्याच्या घराकारण त्याच्या सामूहिक जीवनाचं आणि त्याच्या परिवाराचा उद्ध्वस्त होतो. महत्त्वपूर्ण विषय आहे. जरूर याच्यावर तुम्ही सगळ्यांना समजून घ्या.